जय शिवराय मित्रांनो. शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात आपल्या पावसानं चांगली सुरुवात केलेली आहे. सध्या यावर्षी जून महिन्यातच बऱ्यापैकी पाऊस सुरू झालेला आहे. मागच्या वर्षीच्या मानानं पाऊसमान खूप चांगला आहे सध्या. त्यामुळे माझा शेतकरी वर्ग सध्या खुशीत असणार आहे, आनंदात असणार आहे. सर्वत्र पेरणीची वगैरे गडबड चालू असणार आहे. पण हा पावसाळा काही एका वर्गासाठी थोडासा काळजी करण्यासारखा असतो आणि तो वर्ग म्हणजे आपला पशुपालक वर्ग. विशेष करून आपल्या शेळी पालकांना या पावसाळ्याच्या काळात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण आपल्या शेळ्यांना या काळात आजारपण जास्त येत असतात. उन्हाळ्यात तुलनेनं फार कमी आजारपण असतं किंवा नसल्यासारखंच असतं, पण पावसाळा सुरू झाला की अचानक आजारपण वाढायला चालू होतात आणि शेळी पालकाची धांदल उडायला चालू होते. मग हे असं का होतं? मग याच्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण ह्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात आपल्या शेळ्यांची काळजी घेण्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि आपला पहिला मुद्दा आहे, पावसाळा हा शेळी पालकांसाठी धोक्याचा ऋतू आहे. मग असं का आहे? तर त्याचे मुद्दे म्हणजे पहिला मुद्दा, पावसाळ्यात आजारांचं प्रमाण सर्वात जास्त असतं. मावा असो, हगवण, ताप, सर्दी, खोकला, बरेचदा पीपीआर आणि ईटी असे आजार सुद्धा पावसाळ्यात जास्त प्रमाणात होतात. ईटी तर पावसात हमखास होणारा आजार आहे जर आपण प्रॉपर वॅक्सिनेशन केलेलं नसेल तर. दुसरं कारण म्हणजे चाऱ्यामध्ये आणि वातावरणामध्ये अचानक बदल होतो. मित्रांनो, आपण विचार केला तर उन्हाळ्यातलं वातावरण आणि उन्हाळ्यात मिळणारा चारा हा पूर्णपणे वेगळा असतो. एकदम कोरडं वातावरण असतं, गरम होत असतं. चारा सुद्धा अगदी वाळलेल्या स्वरूपातच असतो. किती आपण हिरव्या चाराची जुळणी करण्याचा प्रयत्न केला शेळ्यांसाठी तर तो पूर्णपणे हिरवा चारा आपण देऊ शकत नाही. वाळलेला चाऱ्याचं प्रमाण जास्त राहतं चाऱ्यामध्ये. तेच अचानक पावसाळा सुरू झाला की ह्याच्यात बदल होतो. हवा थंड होते, दमटपणा वाढतो हवेत, पाऊस सारखा सुरू असतो आणि हिरवा चारा अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो आणि तो सुद्धा चारा बरेचदा भिजलेला असतो. त्यामुळे असा चाऱ्यातल्या आणि वातावरणातला जो बदल झालेला असतो त्यामुळे शेळ्यांच्या पचन क्रिया असते, पचन संस्था असते, त्याच्यामध्ये थोडीफार बिघाडी होते आणि आजार निर्माण व्हायला चालू होतात. दुसरं म्हणजे पावसाळ्यात आपल्या शेळ्या जास्त बाहेर फिरायला जाऊ शकत नाहीत. मी अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त मधल्यांचा बद्दल बोलत आहे. जरी शेळ्या बंदिस्त असल्या तरी त्यांना आपण फिरण्यासाठी थोडीफार मोकळी जागा केलेली असते. जसं आता माझ्या मागं बघता हा माझा शेड आहे जो बंदिस्त आहे आणि इथं बाहेरच्या बाजूला मी मोकळे कप्पे केले आहेत. जो कप्पा आत शेळ्यांना बंदिस्त मध्ये त्या कप्प्यातल्या शेळ्या इथं बाहेरून निवांत फिरू शकतात. आणि उन्हाळ्यात तर मी तुम्हाला एक व्हिडिओ पण केला होता की शेळ्या इथं आपल्या शेवग्याच्या झाडाच्या सावलीला निवांत बाहेरच बसत होत्या, आज जास्त थांबायला बघत नव्हत्या. पण आता कसं झालं, त्यांना बाहेर जास्त येता येत नाही. कारण हे बघत असेल तुम्हाला इथं चिखल वगैरे झालेलं दिसतोय. चिखलामुळं शेळ्या बाहेर जास्त यायला बघत नाहीत, आतच शेडमध्ये बसून राहतात आणि दिवसभर एकाच ठिकाणी तेवढ्याच जागेत, ठराविक जागेत बसून राहिल्यामुळं त्यांचं लेंडी, लघवी वगैरे त्याच ठिकाणी पडत असते आणि ह्या सर्वांचा त्रास त्यांच्या आरोग्याला होतो. आजारपण ह्या गोष्टींमुळे यायला सुरू होतात. आता मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा पाहूया की पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी शक्यतो करू नयेत किंवा होऊ देऊ नयेत पावसाळ्यात शेळी पालकांनी. तर त्यातला पहिला आहे, पावसाळ्यात नवीन शेळ्या खरेदी करू नयेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर मित्रांनो, नवीन शेळ्यांची खरेदी ही कधीच करू नये. कारण पावसाळ्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजार जास्त असतात. बाजारात आलेल्या शेळ्या आपण बाजारात आणू किंवा इतरही कुठून आणू, त्यांना आजार असण्याची शक्यता फार जास्त असते पावसाळ्यात. त्यामुळे अशी आजारी शेळी आपल्या गोठ्यात आपण आणली आणि पावसाळ्यातले आजार हे मोस्टली साथीचे आजार असतात. त्यामुळे ती शेळी आपल्या इथं आली आणि तिच्यामुळे आपल्या इतर जनावरांना आजार व्हायला चालू झाले तर ते फार त्रासात होतं आपल्यासाठी. दुसरं याच्यात म्हणजे नवीन फार्म जे सुरू करणार आहेत त्यांनी तर या ऋतूमध्ये अजिबात नवीन फार्म सुरू करणे. त्यांनी पावसाळा संपण्याची वाट बघावी, पावसाळ्यात चारा वगैरे लावून घ्यावा. पावसाळा संपूर्ण चारा चांगला आलेला असतो. पावसाळा संपला, साधारण दिवाळीनंतर, पावसाळा संपला म्हणजे पण लगेच नाही, दिवाळीनंतर नवीन फार्मची सुरुवात करावी. तोवर तुमची पूर्णपणे चाऱ्याचं नियोजन करून ठेवावं, म्हणजे जे जनावर तुमच्या फार्मवर येणार आहेत त्यांना चाऱ्याची कमतरता होणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा पावसाळ्यातले जे आजार आहेत, नवीन लोकांना आजार हे सांभाळणं, हाताळणं अवघड जातं, तो त्रासातून तुमची मुक्तता होईल. पुढच्या पावसाळ्यात तुम्ही 5-6 महिने 7 महिने तुमचं ट्रेनिंग झालेलं असणार आहे बऱ्यापैकी शेळ्यात राहून, तुम्ही तयार असाल. तुमच्या जनावरांना पावसापूर्वी तुम्ही योग्य ते वॅक्सिनेशन करून घेतलेलं असणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुढच्या तुम्ही तयारीनं उतरू शकता. पण सुरुवातच पावसाळ्यात करायची म्हणली तर फार त्रासात होतं. त्यामुळे तसं काही करू नये मित्रांनो. आणि पावसाळ्यात अजून एका गोष्टीचं काळजी घ्यावी की आपल्या गोट्यात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे गोट्यात इकडून तिकडून पाणी येणं, पावसामुळे येणं किंवा छत गळल्यामुळे येणं किंवा आणि कोणत्याही कारणामुळे ते टाळावं. आता हे बघू शकताय, माझ्या फार्म मध्ये तसा पावसाळ्यात पाऊस जात नाही. जो उन्हाळ्यातला आपला वळवाचा पाऊस म्हणतो तसा तो वाऱ्यामुळे आडवा तेडवा काही वेळा आत जातो, पण पावसातला पाऊस आत जात नाही. तरी सुद्धा मी काळजी म्हणून हे ताडपदरी वगैरे मारलेले आहेत. आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे खाली जी बाहेरची जागा आहे ती थोडीफार सुकी मिळावी या ताडपदरी खाली तरी, आणि शेळ्यांना बाहेर बसण्यासाठी थोडीफार जागा व्हावी. ह्या काळजीपोटी मी ही ताडपदरी मारलेली दिसेल तुम्हाला. असं गोष्टी करणं गरजेचं आहे की
पाणी आत गोठ्यात तर अजिबात येऊ नये. छतातून असू दे आणि कुठून असू दे ते टाळलं पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच लोकांना आपल्या गोठ्यातले तळ वारंवार धुण्याची सवय असते. फार काय वाईट नाही आहे, तुमचा कॉन्क्रीटचा कोबा असेल, फरशी असेल तर ते चालू पण शकतं, पण पावसाळ्यात ह्या गोष्टी करणं टाळा. कारण अगोदर बाहेर पाऊस चालू असतो, ओलं ओलं बाहेर पण असतं, आत पण शयानासारखं ओलं ओलं, आणि ते धुतल्यानंतर लवकर वाळत देखील नाही. आणि तो तळ सारखा थंड ठेवल्यामुळे शेळ्यांना परत सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे धुणं टाळावं, झाडलोट करावी, झाडून घ्यावं, साफ करावं. साफसफाई केलीच पाहिजे, पण धुण्यापेक्षा झाडलोटीकडे जास्त लक्ष द्यावं. त्याच्यानंतर मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे जी टाळली पाहिजे. आणि सुरुवातीला आपण नवीन शेळी पालक असताना अशा गोष्टी टाळणं आपल्याला शक्य नसतं, पण जसं आपल्याला अनुभव येत जातो त्यावेळी आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. तर ती गोष्ट कोणती? शेळ्या पावसाळ्यात वेल्या नाही पाहिजेत, म्हणजे पिल्लं त्यांना पावसाळ्यात झाली नाही पाहिजेत. मग नवीन शेळी पालकांना तर हे हँडल करणं थोडं अवघड जातं. ते नवीन असतात, त्यांना लक्षात येत नाही आता शेळी माझ्यावर आली, आता भरवली तर ती वेणार कधी आहे, 5 महिन्यात, त्यावर पावसाळा असेल का, हे गोष्टी लक्षात येतात. पण जुने शेळी पालक झाले, त्यांना एकदा अनुभव आला की ते साधारण पावसाच्या टप्प्यात शेळी वेणार नाही अशा हिशोबानं शेळी भरवतात. त्यामुळे पावसाळ्यात शेळी विणं टाळावं, कारण त्याच्या पावसाळ्यात जन्माला आलेल्या पिल्लांना हागवण वगैरे बरेच त्रास होत असतात. आणि अशा पिल्लांची मृत्यू होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. पावसाळ्यात जे पिल्लं जन्माला येतात त्यांचे मृत्यू होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे मित्रांनो. त्यामुळे पावसाळ्यात शेळी विणं टाळलं जावं. यानंतर मित्रांनो, आपल्या गोठ्यात बाहेरील जनावरे येणार नाही त्याची पण काळजी घेतलं पाहिजे. त्यांना येऊ नाही दिलं पाहिजे. बरेचदा शेळ्या भरवण्यासाठी बाहेरची लोक आपल्या गोठ्यात शेळ्या घेऊन येत असतात, किंवा आणि काही कारणानं बाहेरच्या जनावरांचं ये जा बरेचदा चालू असते. तर अशा गोष्टी टाळाव्यात, कारण ते जनावर येताना आजार घेऊन येऊ शकतात. आणि साथीचे आजार असल्यामुळे मगासारखं म्हटल्याप्रमाणे आपल्या गोठ्यात एकदा आजार आला की सगळ्या शेळ्यांना तो आजार व्हायला चालू होऊ शकतो. त्यामुळे बाहेरच्या जनावरांचं येणं जाणं, किंवा आपण विनाकारण बाहेरच्या गोठ्यात जाणं आणि तिथून परत आपल्या गोठ्यात येणं, म्हणजे तिथून आजार आपण घेऊन इकडे येतो, अशा गोष्टी हे पावसाळ्यात टाळल्या पाहिजेत मित्रांनो. दुसरं, आपल्या शेळ्या पावसात जास्त भिजणार नाहीत याची काळजी घ्या मित्रांनो. काही लोकांचे गोठे असतात कमी खर्चात केले असतात, मान्य आहे मला, कमी खर्चातच गोठे केले पाहिजेत, पण कमी खर्च करता करता काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की पावसाळ्यात शेळ्या आपली जनावर भिजणार नाहीत. काही लोकांचे गोठे असे असतात की त्यात जनावर भिजतात बऱ्यापैकी, मग तसं होऊ नये मित्रांनो, हे टाळलं पाहिजे. जेवढी जनावर तुमची जास्त भिजतील तेवढे आजार पण जास्त होणार आहेत. त्यामुळे जनावर भिजणार नाही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः बंदिस्तमध्ये या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही फिरस्तीमध्ये बरेचदा बघितलं असेल, आपले मेंढपाळ बांधव जेव्हा बाहेर शेळ्या मेंढ्या फिरवत असतात, तेव्हा पाऊस आल्यावर त्यांना लपायला जागा नसते, ते पावसात भिजत असतात. पण त्या शेळ्या काटक असतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते, त्यांना ते सगळं सहन होतं. पण बंदिस्तमध्ये त्या मानानं, मी मागेही आपल्या एका व्हिडिओमध्ये बोललो की बंदिस्तमध्ये त्या मानानं रोगप्रतिकारक शक्ती कमी असते शेळ्यांची. त्यामुळे पावसात भिजल्या हे झालं त्यामुळे आजार पण होऊ शकतं. त्यामुळे पावसाळ्यात बंदिस्त मधल्या शेळ्या ह्या जास्त भिजणार नाही त्याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो, अति हिरवा चारा पावसाळ्यात देऊ नका, कारण हिरवा चारा भरपूर उपलब्ध असतोय, उन्हाळ्यात आपल्याला तो मिळालेला नसतोय. त्यामुळे आपलं शेळ्यांच्यावर प्रेम उतू जातं, चला आता आहे भरपूर तर भरपूर हिरवा चारा घालूया शेळ्यांना. तसं करून उपयोग नाही मित्रांनो. एक तर त्यांच्या पचन संस्थेला उन्हाळ्यात सुक्या चाऱ्याचं जास्त सवय लागली असते, ते अचानक हिरवा चारा आणि जास्त प्रमाणात हिरवा चालू झाला की ते पचन क्रियेला ते पेलवत नाही आणि ती बिघडली जाते. दुसरं, पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यावर, विशेषतः गवत वर्गीय चाऱ्यावर जीवजंतूंचं प्रमाण जास्त असतं. आपण बरेचदा ऐकलेलं आहे की गवतावर जंतू असतात, ते गवत चरले की शेळ्यांना हगवण लागली. त्यामुळं गवत वर्गीय चारा पावसात देण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवावं. तो चारा तुम्हाला पुढे साठवता येतो का, पुढे देता येतो का, याचा काय प्रयत्न करता येते का पहा. झाडपाला चालू शकतो एखाद्या वेळेस, पण गवत वर्गीय चारा कमीत कमी द्यावं. आणि त्यातही पाऊस पडून गेलेला आहे आणि चारा अतिशय भिजलेला आहे आणि तसा चारा शेळ्यांना देणं हे तर अजिबात टाळावं. अजिबात असे काही प्रकार करू नये. जास्त पाण्याचं प्रमाण शेळ्यांच्या पोटात गेले की सर्दी आणि हगवण हे सगळे काही गोष्टी चालू होतात. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, आता पुढचा मुद्दा बघूया की पावसाळ्यात कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण डूज अँड डोंट्स अशा प्रकारामध्ये हे बघत आहोत. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, माझं शिक्षण हे इंजिनिअरिंगचं आहे. आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये एक सवय लागलेली असते की कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्या गोष्टीची मागची कारणं काय, ती गोष्ट होण्यामागची कारणं काय, मग त्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, म्हणजे रिझन्स, डूज, डोंट्स अँड रेमेडीज, शेवटीला उपाय काय आहेत, अशा पद्धतीने आम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करण्याची सवय लागलेली आहे. ती सवय मी माझ्या शेळीपालनामध्ये ठेवली आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. मोगम कुठली गोष्ट सांगत नाही की हे गोष्ट होते असं करा तसं करा. ती गोष्ट का होते, होऊ नये म्हणून काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी मी आता सांगत आहे तुम्हाला. तशाच पद्धतीने आता पुढचा मुद्दा आहे आपला की कोणत्या गोष्टी कराव्यात. तर सर्वात पहिला मित्रांनो, पावसाळा चालू होण्यापूर्वी 2 लसी ह्या न विसरता दिल्या पाहिजेत. म्हणजे पावसाळा जून मध्ये चालू होतो, तर मे मध्ये आणि एप्रिल मध्ये ह्या 2 लसी देणे गरजेचं आहे. शक्यतो एप्रिल मध्ये PPR देऊन घ्यावं, मे मध्ये ET देऊन घ्यावं. हे 2 रोग पावसाळ्यात होण्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असतं. ET तर पावसाळ्यातलाच रोग आहे, तो पावसाळ्यातच होतो जास्त करून.
आणि तो हे दोन्ही रोग, तो इटीच असा नाही, पीपीआर सुद्धा जीव घेणारा रोग आहे, इटी सुद्धा जीव घेणारा रोग आहे. आणि एकदा आपल्या गोठ्यात आले की गोठा साफ केल्याशिवाय राहत नाही. पीपीआर तर महाभयंकर आहे, तो एका जनावर झाला की पटपट पटपट सगळ्या जनावर पसरायला चालू करतो. पण दोन्ही रोग भयंकर आहेत, त्यांच्यासाठी एकच उपाय आहे, लसीकरण. आणि दुसरा मुद्दा काय करणं गरजेचं आहे की आपल्या शेळ्यांना चारा जो आपण देत आहोत, हिरवा चारा म्हणतोय मी, हिरवा चारा जो देत आहोत तो एक दिवस शिळा पाहिजे. आता एक दिवस शिळा म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही कुट्टी करत असाल किंवा पेंड्या बांधत असाल, काही करत असाल, हिरवा चारा तुमची देण्याची जी काही पद्धत असेल, तो ज्यावेळी देणार आहे त्याच्या 24 तास अगोदर तो चारा शेळ्यांसाठी तोडला गेला पाहिजे. म्हणजे आज जर मी 4 वाजता माझ्या शेळ्यांना मी 4 वाजता कुट्टी करून हिरवी वैरण देतो, तर आज जर मी 4 वाजता शेळ्यांना ती हिरवी वैरण देणार आहे, तर काल 4 वाजता मी ती वैरण तोडलेली असणं गरजेचं आहे. तोडून एका ठिकाणी व्यवस्थित पसरून ठेवलेली असणं गरजेचं आहे, जेणेकरून ती हडकेल, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल, पाणी नितळून जाईल आणि जास्तीत जास्त वैरण कोरडी होण्याचं कोरडी करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्याच्यामुळे शेळ्यांना अतिरिक्त पाणी त्यांच्या आहारात जाणार नाही आणि इतर पुढचे जे रोग होणार आहेत त्यापासून आपण बचाव करू शकतो. तसंच जास्तीत जास्त झाडपाला देण्याचा प्रयत्न करा. झाडपाला हा ओला पण कमी होतो आणि वाढतो पण लवकर, त्यामुळे आणि त्याच्यावर जीवजंतूचं प्रमाण त्या मानाने कमी असतं, जसं गवत वर्गावर असतं. त्यामुळे जास्तीत जास्त झाडपाला आपण देऊ शकतो. तुम्ही सुका चारा जास्त वापरू शकता या काळात. तुमच्याकडे सुका चारा जर तुम्ही स्टॉक केला असेल, चांगल्या रेटमध्ये, योग्य रेटमध्ये मिळाला असेल आणि तुम्ही भरपूर स्टॉक केला असेल, तर तुम्ही पावसाळ्यात जास्तीत जास्त किंवा पूर्णपणे सुक्या चारावर सुद्धा करू शकतो. त्यामुळे तुमच्या शेळी पालनामध्ये आजार त्या काळात फार कमी येतील. मित्रांनो, पावसाळ्यात जे आजार येतात त्याच्यासाठी लागणारी औषधे आहेत, त्या औषधांची आपल्याकडं उपलब्धता असणे गरजेचे आहे. ती योग्य वेळी आणून गोठ्यात ठेवा. ऐन वेळेला धावपळ करू नका. ठराविकच औषध आहेत, ती औषधं पावसाळ्यापूर्वी आपल्या गोठ्यात आणून ठेवावीत. त्यामुळे अचानक जर काय लागलं तर आपल्याला धावपळ न करता आपल्या शेळ्यांची योग्य वेळेत ट्रीटमेंट केली जाऊ शकते. दुसरं म्हणजे पावसाळ्यात असो किंवा थंडीत सुद्धा संध्याकाळी आपल्या गोठ्यामध्ये धुरी करण्याचा प्रयत्न करा. आता आमच्याकडे धुरी म्हणतात मित्रांनो, वेगवेगळ्या भागात वेगळं नाव असेल. नक्की काय करायचं, आपला जो सुका चारा असेल किंवा काही वाळलेलं जळण असेल, जे शेळ्यांना खाण्यासारखं नाही आहे, त्या गोष्टी साठवून, म्हणजे नारळाची केसर वगैरे असेल, अशा गोष्टी एकत्र करायच्या. त्यांना साधारण शेकोटी केल्यासारखं म्हणजे पेटवायचं नाही, त्याच्यातून धूर यायला पाहिजे. अशा पद्धतीनं ते एका ठिकाणी ढीक करून त्याच्यातून हे करायचं. तो धूर आपल्या पूर्ण गोठ्यामध्ये पसरला पाहिजे. त्याच्यामुळे डासांचा वगैरे जो त्रास असतो पावसाळ्यात अति प्रमाणात, त्याच्यावर हे होतं आणि वातावरण ही उबदार राहण्यात मदत होते त्यामुळे धुरी करा आपल्या शेळ्यांच्या ह्याच्यात. आणि जर तुमच्या इथं निरगुडी वगैरे पाला असेल, मी मागच्या माझ्या चाराच्या व्हिडिओमध्ये माझ्या इथं बांधाला निरगुडीचं झाडं लावलेलं दाखवलं. असं जर झाड असेल तर त्या धुरीमध्ये त्या निरगुडीचा पाला नक्की वापरा. त्याच्यामुळे डासांचं वगैरे नियंत्रण होणं आणि पावसातल्या वेगवेगळ्या रोगराईचं नियंत्रण होणं फार त्याच्यामुळे मदत होते. त्यामुळे तशा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथं जिथं गरज आहे, जिथं शक्य आहे, तिथं ताडपत्री वगैरे वापरा. पावसाळ्यापूर्वीच त्याची सगळी नियोजन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कोरडी जागा मिळेल शेळ्यांसाठी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं थांबूया आपण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की पावसाळा हा ऋतू शेळी पालकांसाठी धोक्याचा का असतो, ह्या ऋतूमध्ये शेळी पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, या सर्व गोष्टींचा आता आपण चर्चा केलेली आहे. आणि आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात जे रोग येतात, प्रमुख जे रोग असतात, जे त्रास देणारे असतात आपल्या शेळी पालकांसाठी, ते रोग कोणते आहेत, त्यांच्यावर उपचार काय आहेत आणि त्यांच्यासाठी कोणती कोणती औषधं आपल्या जवळ ठेवणं गरजेचं आहे. मी या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आपल्याला की ठराविक औषधं आपल्याला पावसाळ्यात जवळ ठेवणं गरजेचं आहे. मग ती औषधं कोणती आहेत हे सर्व आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. काही गोष्टी याच्यात राहिलेल्या असल्या तर कळवा मला, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते ऍड करू. आता माझ्या मागासवर बघता मी उद्याची वैरण आज कापून ठेवलेली आहे. 24 तास ही वैरण अशा रीतीने उलटी ठेवलेली असते, जेणेकरून ह्याच्यात जे पावसाचं पाणी गेलं असेल ते सर्व नितळून खाली येईल. अशा पद्धतीने तुम्हीही काळजी घ्या. पुढचा व्हिडिओ 2 दिवसात आपला येत आहे, तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका, कारण त्याच्यात पूर्णपणे आजारांची माहिती देणार आहे, औषधांची माहिती देणार आहे आणि डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून पावसाळ्यात जे आपले शेळी पालक आहेत त्यांना ज्या अडचणी येतात त्या त्यांना येऊ नयेत किंवा आल्या असतात त्याच्यावर त्यांनी योग्य रीतीने मार्ग काढावा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा. तुमचे लाईक आणि शेअर आले तरच पुढचा व्हिडिओ करण्यात आम्हाला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळं लाईक आणि शेअर करण्यासाठी अजिबात आळस करू नका, फुकट असतं ते. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, लाईक शेअर नक्की करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.